पप्पा पोचल्या ना गावाला? हा पोचलो बा. मग आता काय? मस्त कसला गड कसा चढला? मस्त गड चढलो. नशीब. आता जेवून घ्या चला. आता जेवण करतोय. औषध दिलं का? नाही दिलंय. औषध आता नसतं, रात्री असतं. दुपारचं नाही, एक टाइमच गोळ्या खायच्या तुम्हाला. गावाला ना ते मोबाईल बाजूला ठेवायचं सांगितलंय. चल मोबाईल ठेव बाजूला आणि घरी चल. व आरती जेवायला काय बनवलंय? डाळ भात. गोरी दिसतेस त्याच्यात. तू गोरीच आहेस? गोळीच ते. चल अरे तुम्ही चुलीवर नाही, गावाला पण गॅस युज करताय तुम्ही? नाही चुलीवर करतो. आमची चूल आहे तिकडे. चूल कुठे आहे? गरम केला. आमचे जोरे काकू आहेत. अच्छा, आम्ही झोले काकूंच्या घरी आहोत आता. आमचं घर बंद आहे अजून. चूल बघायची आपल्याला. चूल अजून पेटलेली नाहीये. इकडे बघा, आपण गावाला आलोय. मोबाईल नाही युज करायचं सांगितलंय मी. चला मोबाईल ठेवा. स्मिती पावसात भिजतीये ना तू? चला एवढं पाऊस पडतोय तरी यांना नदीत भिजायचंय. चला चला. अरे बिंदात जायचं. ते इकडून ये, इथून यायचं ना. चल चप्पला इथे काढा. सगळं तसंच जावा. नाही भिजायचं. हा तसं होणार 5 मिनिटं घरी जायपर्यंत. नाही नाही नाही, जावा दोघी तिथे बसून या. ते तिकडे आहे. नाही तर तुम्ही बघू शकतात दादा बसला आहे तिथं.
हाय जीविका, कसं वाटते पावसात? खूप छान वाटतंय. स्मिती काय करतीये? तुला दिसते तिथं बघा ना गी. स्मिती चल आवर, चल घरी जाऊया. दादा कुठे? दादा गाडीत बसलाय. कसा सीन दिसतोय मागे? स्मिती इथे आंघोळ करतेय. खूप वेळ झाला तिला बाहेर चल बोलतोय, तर बाहेर काही येत नाहीये ती. स्मिती, स्मिती चल. ये लवकर बाहेर तू. पाऊस खूप आहे, पाऊस. आम्ही डिक्की मध्ये बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. माय गॉड. तुम्ही बघू शकता भिजलेली आहे, त्यामुळे आम्ही डिक्की मध्ये बसलेलो आहे. काय पप्पा? अरे मी डायरेक्ट आंघोळ करणारे म्हणून पप्पानी बोललं की डिकेट बसवा. डिक्की मध्ये बसवलं आहे, जीविका पुढे बसली. पण दादाने बोललेलं ओंडीवर बसवा. काय म्हणजे हे टॉवेल मध्ये बसवा काय नाही होत. तर मग आम्ही बोलले नको डिक्की मध्ये डिक्कीवर बसलोय. बसा. वाव. पप्पा फास्ट चालवा. तर आता रात्र झालेली आहे गावात. आम्ही आमच्या आजोबांच्या घरी आलो होतो. बॅक साईडला आजोबांचं घर आहे. तर आता आम्ही त्यांच्या घरातून निघतोय आमच्या घरी जायला. रात्र आहे खूप, त्याच्यामुळे काही आजूबाजूला दिसत नाही. रस्ता दाखव पडून. आता रस्ता आहे, रस्ता काही दिसत नाहीये. अशी भयानक रात्र असते इकडे. आजूबाजूचा बॅकग्राऊंड तुम्हाला आवाज येत असेल तर पाखरं ओरडतायत. पाखरं नाही बोलू शकत त्यांना, रातकिडे वगैरे ओरडतायत. पुढे आता मारुती मंदिर आहे. मला तर काही दिसत नाहीये खाली व्यवस्थित, पण रस्ता असल्यामुळे बिंदास चालू शकतो आपण. हा, उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. इकडे तर भाताची शेती वगैरे आहे. इकडे घर आहे, इकडे मंदिर आहे, मध्ये हा रस्ता आहे. मारुती मंदिर आहे इकडे. रात्रीचं दिसणार नाहीये तुम्हाला. उद्या सकाळी मी देवपूजायला येणार आहे आमच्या घरातलं, तेव्हा बघूया. तर जास्त काही दिसत नाही, त्याच्यामुळे मी बंद करतो आता आणि जातो घरी लवकर. तिथे ओढा आहे, आम्ही त्याला वहाळ असं बोलतो. त्याचा आवाज तुम्हाला येत असेल वहालचा. रातकिड्यांचा पण आवाज तुम्हाला आता अगदी स्पष्ट येत असेल. असं भयान रात्र आहे, भयान. खूप अंधार, सगळीकडे अंधार. पण आम्हाला त्याची सवय आहे आणि खूप छान वाटतं, कारण हे असं भयान वातावरण सिटीमध्ये आपल्या नाहीये. ते अनुभवायला गावालाच यावं लागतं. सो आम्ही एन्जॉय करतोय. तर आता आमची झोपायची वेळ झालेली आहे आणि आता बघा कोण कोण जॉईन झाले आम्हाला. आद्विक फायनली आता आलेला आहे. प्रांजल आलेली आहे, ईशा आलेली आहे. सो ते दुसऱ्या गाडीतून आलेले आहेत. आम्ही दुपारी 2 वाजता पोहोचलो आणि आता हे जस्ट पोहोचलो. किती वाजता पोहोचले तुम्ही? 9:30. एवढा उशीर झाला तुम्हाला? येस, तामिल घाटात किती फॉग होता. पाऊस खूप पडतोय, त्याच्यामुळे तामिळनाडूत पाऊस होतोय. काय बोलते? जंगल मध्ये सगळ्यांना भीती वाटत होती. जंगल भीती कसली त्यात? मज्जा येते उलट. मला नाही वाटत होती. यांची बडबड तर आता ही अशीच चालू राहील. मला तर झोप आले. चलो बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.